अधिकच वाढले बदललेल्या राजकीय समीकरणांचाही विचार करता. यानंतर आपण जाऊया पुण्यामध्ये. पुण्याच्या फुरसुंगीमधनं आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत. मिकी, पुण्याचं ओव्हरऑल काय चित्र दिसतंय? म्हणजे तळेगाव असो, फुरसुंगी असो, बरीच चर्चा अनेक मतदारसंघांची झाली. इथे समीकरणं गणित काय आहेत, काय सध्याची परिस्थिती आहे? ज्ञानदा, जर आज आपण पुण्यामध्ये बघितलं, थंडी वाढली आहे, मात्र राजकीय जे तापमान आहे ते चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. कारण अर्थातच निकाल येणार आहे. मी आता फुरसुंगी उरोळी देवाची नगर परिषद या ठिकाणी उभा आहे, ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. जय्यत तयारी पाहायला मिळतीये. अर्थात नगर परिषद जाहीर झाल्यानंतर फुरसुंगी उरोळी देवाची पहिल्यांदाच या ठिकाणी काल मतदान पार पडलं आणि आज मतमोजणी होणार आहे. जर इथली परिस्थिती बघितली तर एकूण 32 जागा असणार आहेत आणि ते एक जागा जे नगराध्यक्षासाठी असते. अर्थात या ठिकाणी आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट विरुद्ध भाजप आणि शिवसेना या ठिकाणी रिंगणात उतरलेली आहे. आणि ताकद या ठिकाणी जर आपण बघितली तर सगळ्यांनी जोरदार आपलं सगळी प्रतिष्ठा पणाला या ठिकाणी लावली. एवढंच काय, सासवड असेल, जेजुरी असेल, दौंड असेल, या ठिकाणी देखील ज्या ठिकाणी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार अर्थात त्यांचं प्राबल्य राहिलेलं आहे, मात्र यावेळेस भाजपनी देखील चांगलीच त्या ठिकाणी ताकद लावलेली आहे आणि त्यामुळं आज या सगळ्यांचे निकाल या ठिकाणी येणार आहे. जर आपण बघितलं तर काल या फुरसुंगी उरोळी देवाची या नगर म्हणजे अर्थात तिथं मतदान होताना काहीसं तणावपूर्ण वातावरण होतं आणि त्यानंतर आज मतमोजणी होती आणि त्यामुळं इथं पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला आहे. मोठ्या संख्येने जे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी जल्लोष करण्यासाठी पोहोचत असतात. त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी देखील जर आपण बघितलं तर इथं अशा पद्धतीने बॅरिगेड्स आहेत, पोलीस आहेत. पलीकडे जर बघितलं तर व्हॅन देखील आहे. पोलिसांनी इथं काल जरा तणावपूर्ण वातावरण झालेलं होतं मतदानाच्या वेळेस आणि तसं काही अनुचित प्रकार आज होऊ नये यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. हे सगळं तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी काही वेळातच अर्थात 10 वाजता काउंटिंग सुरुवात होईल आणि ती तयारी आपण इथं बघतोय आणि सगळ्यांच्याच ताकदी या ठिकाणी कशा पद्धतीने असणार आहे. अर्थातच मी जसं सांगितलं इथं नेहमीच राष्ट्रवादीचं प्राबल्य जास्त राहिलेलं आहे, मात्र यावेळेस भाजपाने देखील त्यांची ताकद या ठिकाणी लावली आहे आणि त्यामुळं नक्की निकाल काय येतात त्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे आणि हळूहळू आता कार्यकर्ते आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी जिथं मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे आणि जय्यत तयारी प्रत्येक मिनिटागणिक आता शिगेला पोहोचेल. कारण 10 वाजता ही सगळी मतमोजणी जी आहे ती सुरू होईल आणि निकाल आपल्या हाती येऊ लागतील. मिकी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यासोबतच आपले प्रतिनिधी विजय केसरकर देखील आपल्यासोबत होते, अभिषेक मुठाळ होते आणि संजय महाजन यांचेही धन्यवाद. आपण दिवसभर तुमच्याकडनं ताजे अपडेट जाणून घेतच राहणार आहोत. दरम्यान नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अव्वल राहील असा विश्वास आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलाय. मिटकरी काय म्हणतात बघूया आपण.